नमस्कार, मी प्राची महेश. श्रावण आला असं म्हणताना पौर्णिमा उजाडली आणि कोळी बांधवांची लगबग सुरू झाली. ते नारळी पौर्णिमेला सागराला नारळ अर्पून पावसाळ्यात किनाऱ्यावर नांगरलेल्या आपापल्या होड्या घेऊन समुद्र सफरीसाठी निघालेत. सागर हाच सखा पोशिंदा असणाऱ्या कोळ्यांची वस्ती ही थेट सागरतीरीच असते. त्यामुळे समुद्र बघत त्याच्या लाटांशी खेळत बालपण घालवणाऱ्या लहान लहान कोळी बालकांच्या बालसुलभ मनात काय विचार येत असतील. घरातल्या मोठ्या पुरुष मंडळींना होडी घेऊन समुद्रात जाताना बघून या बालकांनाही मग आपणही एखादी होडी समुद्रात नेऊन मजा करावी असं नक्की वाटत असेल, हो ना? हाच हट्ट आपल्या आईजवळ करणारा तो बालजीव आपण कोळी आहोत हे पटवत आपलं म्हणणं खरं करतोय का? याच कल्पनेतून मला सुचलेलं हे कोळी बालगीत तुम्हा सर्वांसाठी. तसं बालसाहित्य हा प्रकार मराठी भाषेत खूप पूर्वीपासून विपुल प्रमाणात प्रचलित आहे. पण कोळी बालगीत हा प्रकार प्रथमच किंवा नवीनच असावा. चला तर ऐकूया कोळी बालगीत. आई एकविरा देवी ही कोळ्यांसाठी पूजनीय. तर हा बालक त्याचं म्हणणं मान्य व्हावं याकरता देवीचा दाखला देतोय, हे किती छान आहे. तुम्हाला हे कोळी बालगीत आवडेल अशी आशा करते. अभिप्राय जरूर कळवा. पुन्हा भेटू लवकरच नवं काही सांगायला. धन्यवाद.